चुरा चुरा कर माखन खाया, गवलन कानंद कुंवर कन्हैया। काहे बढ़ाई दिखावत मोही, जानत हो प्रभुपन ते रस बही। प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित भक्तजनांच्या समोर आजची ही काल्याची सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे धाकटे बंधू संत कान्होबा महाराज यांचा हा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज भपारयुगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आणि गोकुळातील कोणी एक वृद्ध गवळण या दोघांच्या मध्ये कुरुक्षेत्रावर जो काही बोलण्याचा प्रसंग त्या ठिकाणी आलेला आहे, तर त्याच बोलण्याचा अनुवाद महाराज या अभंगातून करतात। तेव्हा आज काल्याची सेवा आहे आणि ही काल्याची सेवा या नाम सप्ताहामध्ये ज्यांचं सुंदर असं मार्गदर्शन आहे, जे व्यासपीठ चालक आहेत असे आमचे गुरुबंधू गौतम महाराज यांच्याद्वारा ही सेवा प्राप्त झाली। आणि अशा सप्ताहामध्ये ज्यांचं आयोजन आहे, नियोजन आहे, अशी काही सर्व गावकरी मंडळी, भजनी मंडळी, तेव्हा आज काला आहे आणि काला झाल्यानंतर मग हाला आहे। काला हे नाम सप्ताहातील अंतिम कीर्तन आज काही रात्री कीर्तन होणार नाही, अर्थात आज सांगतेचा दिवस आहे, समाप्तीचा दिवस आहे, अर्थात काल्याचा दिवस आहे। प्रत्येक माणसाने जीवनामध्ये काला सेवन करावा आणि म्हणून ज्याच्या जीवनामध्ये नाही काला, मग तो मनुष्य जन्माला कशाला आला। काला हा घटक फार महत्वाचा आहे। इथपर्यंत जो गेला तो निश्चित देवाला प्राप्त झाला। विठ्ठला गाव छोटं पण कार्य मोठं असं म्हटलं तरीही चालेल। सुंदर असं मंदिर या ठिकाणी तयार झालेलं आहे। राममूर्ती देखील बसलेले आहेत। गोड असा हा परिसर आहे। हे तसं गावातच आहे पण मला वाटतंय अरण्यात आहे, जंगलात आहे, कारण जंगल में मंगल, त्याला मंगल असं म्हटलेलं आहे। आनंद देणारा हे स्थान आहे आणि सर्व गावकऱ्यांचं चांगलं लक्ष दिसतंय असं मला वाटतंय। विठ्ठला विठ्ठला सर्व काही मंडळी चांगली आहेत, श्रवण करणारी मंडळी चांगली, कार्य करणारी मंडळी देखील चांगली आहेत, अन्नदान करणारे देखील चांगले आहेत, वर्गणी देणारे देखील चांगले आहेत आणि इथं टाळकरी देखील चांगले आहेत। त्यामध्ये कलाकार देखील चांगले आहेत। त्यामध्ये मृदंगाचार्य महाराज आहेत,
सुंदर आवाजात वजन आहे, आपल्या हातामध्ये वजन आहे. गायकाच्या आवाजात वजन असावं, वादकाच्या हातात वजन असावं. विठ्ठला अर्थात आपापल्या वाट्याला जे कर्म आलं ते कर्म सर्वांनी चांगलं करावं, असा हा देवाचा संदेश आहे. आपलं कर्म चांगलं नीट केलं, वेळेत केलं, योग्य केलं तर त्यातून देवाला आनंद होतो. देवाला आनंद होण्यातून आपल्या घरी निश्चितपणे चांगली लक्ष्मी येते. विठ्ठला अर्थात सोबतता येते, सौख्य निर्माण होत असतं, भौतिक गोष्टी यांची अनुकूलता राहत असते. आपलं कर्म जर चांगलं आपण केलं तर असं आजचा हा कार्याचा दिवस आहे. आणि कार्याचं कीर्तन म्हटल्यानंतर त्या प्रसंगी भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळात असताना ज्या काही लीला केल्या, जे काही चरित्र केलेलं आहे, तर त्याचं काय करा महाराजांचं एक प्रमाण आहे का? चरित्र ते उच्चारावे देवे चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, ते चरित्र उच्चारावे जे गोकुळी केले ते. आचारावे असा शब्द नाही तर उच्चारावे असा शब्द. आचारावे ते जीवन प्रभुरामचंद्राचं आहे आणि उच्चारावे ते जीवन भगवान कृष्णाचं आहे. राम प्रभूचा अवतार अनुकरणीय आहे, तर भगवान कृष्णाचा अवतार हा उच्चारणीय आहे, चिंतनीय आहे. विठ्ठला भगवान प्रभुरामचंद्राचा अवताराचा भाग फार मोठा आहे, म्हणजे फार वर्षाचा आहे. त्यापेक्षा अति कमी भगवान कृष्णाचा आहे. भगवान कृष्ण भूतलावर फक्त 125 वर्षे राहिले, 125 वर्षे राहिले. तर प्रभुरामचंद्र राजगादीवर आल्यानंतर 11,000 वर्षे राहिले. या 2 अवतारामध्ये भगवंताने धर्म कार्य केलेला आहे. जो अधर्म झाला लोकांकडून, दुष्टाकडून, तो अधर्म मोडीत काढून खऱ्या धर्माची स्थापना या 2 अवताराकडून झालेली आहे. म्हणून या 2 अवताराचं वर्णन
अनेक संतांनी फार केलेलं आहे. पैकी शांती सम्राट एकनाथ महाराज बोलतात की देवाचे अवतार बरेच झाले, पण असा म्हणजे कृष्णासारखा झाला नाही. भगवंताने इतर अवतारामध्ये केलं असेल चरित्र, पण या अवतारासारखं केलं नाही. मागाळ एक अवतार झाले, परी ऐसे चरित्र नाही केले. विधे वेदाला जविले, व्यभिचारी आदि धले निजपद. बहुत अवतारी अवतरला दयो, परिजा अवतारी चानवलाओ. दैवान कळे अभिप्रावो, अगम्य पाहो हरिलीला. तर या अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये भगवंताने अनेक अशा लीला केल्या, अनेक अशा अघटित घटना केल्या की ज्या देवाच्या घटना, जे देवाचं चरित्र मोठमोठ्या देवांना कळत नाही, ते सामान्य जीवाला कसं कळेल. भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलेलं आहे, तर त्या कर्माचा आपण जर भक्तिभावाने, शुद्ध मनाने जर विचार केला, उच्चार केला, स्मरण केलं, चिंतन केलं, तर काय होतं. कृष्ण कर्माचे करे जो स्मरण, ते कर्मची तोडी कर्म बंधन. ऐसे उदार कर्माचरण, आचरला श्रीकृष्ण दिनोद्धरणा. भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलं, भगवंताने चोरी कर्म केलं, आणि भगवंताचं चोरी कर्म हे साऱ्या जगाला माहीत झालं. तर भगवंताने केलेली चोरी तशी चांगली नाही, तिचा तिरस्कार जगामध्ये केला जातो. पण भगवंताची चोरी वेगळी आहे. अशी पैशाची, इतराची चोरी भगवंताने नाही केली. देवाची चोरी वेगळी आहे. इतरही चोर, भगवानही चोर, पण हा चोर वेगळा आहे. थोरा होली थोर श्री हरी, गोकुळीचा चोर श्री हरी, गोकुळीचा चोर. थोरा होली थोर श्री हरी, गोकुळीचा चोर श्री हरी, गोकुळीचा चोर. तर देवाने केलेली चोरी जर आपण ती मुखाने गायली अथवा कानाने श्रवण केली तर काय होतं. श्रीकृष्णाची चोरी गीती गाता, सुवर्ण स्त्रिया पावनता. सोन्याची चोरी करणारा जरी असला आणि त्याने जर भगवंताचं चरित्र श्रवण केलं, तर तो मुक्त होतो, दोषरहित होतो. याचा फायदा वेगळा घेऊ नका की बरं आहे, भरपूर पाप करायचं, सोन्याची चोरी करायची, पैशाची चोरी करायची, नको ती करायची, आणि खुशाल देवाचं चरित्र ऐकायचं, असं मुद्दाम जर करू लागले तर तुमचं पाप नाही जाणार. विठ्ठला ज्यांना कळून चुकलं की आपल्या जीवनातून आपल्याकडून फार मोठा दोष घडला, फार मोठं पाप झालं, आणि ज्यांनी खंत व्यक्त केली, आपलं अंतःकरण मनपूर्वक देवासमोर प्रकट केलं की देवा, ही सारी माझी चुकच आहे, काही कर पण मला माफ कर, अशी करुणा भाकली, अशी विनंती केली. देवाचे चरित्र ऐकून तर तो मनुष्य पापरहित होतो. विठ्ठला तेव्हा भगवंताने गोकुळात हा जो कृष्ण अवतार धारण केला, त्याला
नेमकं कारण काय? तर भगवंताच्या अवताराला नेमकं एकच कारण नसून बरेच कारण आहेत. ऋण फेडावे अवतार केला, अविनाशाला कारासी, पृथ्वीचा भार करावया दूर, म्हणून अवतार घेतलासे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायण अवतार. अरे असे बरेच काही कारण भगवंतांनी समोर करून गोकुळामध्ये नंदाच्या घरी देवाने अवतार धारण केला. नंदाच्या घरीच केला. का केला? गोकुळातच का केला? कारण गोकुळ हे गाव फार मोठं भाग्यवान पुण्यवान, आणि एक तर तिथं गाईच फार. गाय म्हणजे भगवंताचा प्राण आहे, प्राण आहे. कारण ज्याच्या घरी भगवंताचे पाय, भगवान कृष्णाचे पाय असं म्हटलेलं आहे. ज्या घरी गाय त्या घरी भगवंताचे पाय. तर भगवंताचं सगळं काही आगळाने वेगळं आहे महाराज. भगवंताने गोकुळातच अवतार धारण करण्याचं कारण मी दाखवलं की गोकुळ हे गाव मोठं पुण्य संपन्न होतं, भाग्यवान होतं. आणि नंद बाबा यांचं जीवन देखील पुण्यवान होतं. यशोदा माता यांचे जीवन पुण्यवान होतं. यशोदा तेच की जी जीवनात यश देणारे, आणि नंद तेच की जीवनात जे आनंद देतात ते नंद. मग भलत्या चलत्याच्या पोटी भगवान अवतीर्ण होत नसतो. भलत्या गावात आणि भलत्याच्या पोटी भगवान येत नसतो. विठ्ठला तेव्हा अशा सुंदर गावामध्ये भगवंताने 8 वर्षे वास्तव्य केलं असं नव्हे. 11 वर्षाच्या आतच भगवान गोकुळात राहिलेले आहे. नंतर तिथून काही कारणास्तव मथुरेत गेले. तिथे आपले मामा श्री कंस महाराज यांनी फार पाप केलं. आपले आई वडील कैद केले. कोणत्या मुलाला बरं वाटेल? कंसाचा फार राग मनामध्ये होता. तिथं जाऊन शेवटी कंसाला ठार मारलं. त्याचं राज्य घेऊन डायरेक्ट आपल्या आजोबाला ते प्रदान केलं. त्यांना गादीवर बसवलं आणि त्यांना भगवंताने बलराम दादाने सहकार्य केलं. अशा त्या मथुरेमध्ये भगवान 14 वर्षे राहिलेली आहेत. नंतर तिथून डायरेक्ट भगवान बलराम दादा हे द्वारकेत गेले. पण तिथं मात्र भगवान राजे झाले असं चिंतन आहे. गळ्यानो रत्नागिरे दाना, गळ्यानो रत्नागिरे दाना, कृष्ण शिवासनी वेदना, कृष्ण शिवासनी वेदना, कृष्ण शिवासनी वेदना. असं हा जगाचा चालक मालक गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. नंदाच्या घरी जन्माला आला असं नाही म्हणायचं. तो अवतीर्ण झाला कारण देवाच्या येण्याला अवतार म्हटलेला आहे, जीवाच्या येण्याला जन्म म्हटलेला आहे. जन्म हा जीवाचा, अवतार हा देवाचा. तेव्हा नंदग्रही भगवान परमात्मा लहानाचे मोठे झाले. फारच मोठे झाले असं मी सांगितलं की इतर भगवान फार वर्षे राहिले नाही. 11 वर्षाच्या आतच तिथं तुम्ही भागवत श्रवण केलं असेल महाराजांचं. 11 वर्षाच्या आतच तिथं थांबले. म्हणजे फार वर्षे राहिले असं नाही. तर एक प्रसंग असा, नंतर भगवान द्वारकेत गेले होते.
आणि द्वारकेत असताना एकदा सूर्यग्रहण आलं तर भगवान आपल्या काही परिवाराला घेऊन तिथं गेले, कुरुक्षेत्रावर गेले. तिथं सूर्यकुंड आहे. त्या सूर्यकुंडामध्ये स्नान केलं तर मनुष्य दोष रहित होतो, अशी त्याची शक्ती आहे कुरुक्षेत्राची, त्या कुंडाची. भगवान काही ठराविक लोकांना घेऊन गेले. तिकडे गोकुळातील देखील बरेच लोक त्या ठिकाणी हजर झाले. फार फार वर्षातून सर्वांच्या भेटी झाल्या, आनंद निर्माण झाला. त्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आणि गोकुळातील कोणी एक वृद्ध गौड, या दोघांची भेट झाल्यानंतर भगवान तिच्याकडे आपला मोठेपणा सांगू लागले. आपला मोठेपणा सांगू लागले की हे गौडनी, ऐक माझे बोल आहे. मी लहान असतानाच नुकडता बाळपणाची फुली, जैने मी आदान सृष्टी केली, करी गिरी धरुणी मानिली महेंद्र महिमा. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जैने मी आदळत गोकुळ राखिले, वासुवासाठी लाविले विरंती सपिसे. प्रथम दसेचे पहाटे माझी कंसायशी आचाटे, महाधैर्य वचटे लीलाची नाशिली. अशा काही मोठेपणाच्या गोष्टी भगवान त्या गवळणीकडे सांगू लागले. तेव्हा ते सगळं ऐकल्यानंतर ती गवळण सांगू लागली, अरे कृष्णा, तुझा मोठेपणा सांगतोच कोणाला, ज्याला माहित नसेल त्याला सांग, पण तुझं सारं जीवन, गोकुळातलं जीवन कशात गेलं हे सगळं मला ठाऊक आहे. पण कमीत कमी तुझा मोठेपणा मला तरी कशाला सांगतोस? काय बढाई दिखावत मोरी, काय बढाई दिखावत मोरी, काय बढाई दिखावत मोरी, काय बढाई दिखावत मोरी. काहे बढ़ाई दिखावत मोही, जानत हो प्रभु पना तेरा सबही. तर हे कृष्णा, तुझा मोठेपणा कमीत कमी मला तरी सांगू नकोस, कारण तुझं जीवन काय करण्यात गेलं गोकुळात असताना हे सर्व मला ठाऊक आहे. पण तुझा मोठेपणा मला तरी सांगू नकोस. काहे बढ़ाई दिखावत मोही. तेव्हा भगवान म्हटले की हे गवळणी, असं माझ्या जीवनातील उणेपण कोणतं, कमीपणा कोणता? गवळून सांगू लागली, चोरा 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 कर माखन खाया, 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 चोरा
चोरा चोरा कर माखन खाया, चोरा 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 कर माखन खाया. अभंगातील हे पहिलं चरण आहे. ती गवळण म्हणते, अरे बाबा हे कृष्णा, तू गोकुळात असताना गोपिकांच्या घरी जाऊन तू लोणी चोरून खात होतास. हे तुझ्या जीवनातील होणेपण, हे तुझ्या जीवनातील कमीपण, म्हणून तुझा मोठेपणा कमीत कमी मला तरी सांगू नकोस. काय बढाई दिखावत मोही, चुरा चुरा कर माखन खाया. माखन नाम लोणी. तर भगवान लोणी खात होते. एक प्रसंग असा, यशोदा मातेने बरेच काही पदार्थ तयार केले. तर हे पदार्थ भगवंताने खावे, कृष्णाने खावे. आणि माता आग्रह धरू लागली की हे सगळं तुझ्यासाठी केलं. पण भगवान म्हटले, हे माते, जरी माझ्यासाठी केलं असेल पण यातील एकही पदार्थ मला आवडत नाही. माझ्या आवडीचं काय ते सांगू तुला. मैया रे मोही माखन भावे, मैया रे मोही माखन भावे. मला फक्त माखन आवडतं. बाकी तू जरी माझ्यासाठी केलं असेल यातील मला एकही पदार्थ आवडीचा नाहीच. मैया रे मोही माखन भावे, मैया रे मोही माखन भावे. जो मेवा पक्वान कहत तू, माही नहीं रुचि आवे. मैया रे मोही माखन भावे, मैया रे मोही माखन भावे. मला फक्त माखनच आवडतं. म्हणून भगवान चोरी करताना माखन खात होते. कोणी म्हणते देवाने माखन चोरून खातो, त्याला काय होणं, त्याला होणं काहीच नाही. तर लक्ष्मी त्याची दासी आहे, सारं त्याने निर्माण केलेलं आहे. आणि तो चोर कसा होणार आहे, चोर कसा होणार, त्याने सगळं जगत निर्माण केलं. अशा जगात एखादी वस्तू त्याने जर घेतली, त्याला चोर म्हणण्याचा अधिकार कोणाचा. विठ्ठला भगवान गोपिकांच्या घरी जात होते, त्यांचं माखन खात होते. पण कोणत्या घरी जात होते, तर ज्यांचं अंतःकरण निर्मळ, पवित्र, शुद्ध वगैरे, आणि ज्यांचं मनपूर्वक मनापासून निमंत्रण असेल की हे देवा, हे भगवंता, आमच्या घरी आपण यावं आणि जे असेल त्यांचं खाऊन जावं. तसं आग्रहाचं निमंत्रण ज्या गोपिकाचं मनापासून असेल त्या घरी भगवान जात होते, त्यांचं माखन खात होते. आज मेरे अंगनों में, एक गवळण सांगते, आज मेरे अंगनों में आहो घनश्याम, आज मेरे अंगनों में आहो घनश्याम, प्यारे आहो नंदलाल, दर्शन की प्यास मुझे गोदरिया शाम, आज मेरे अंगनों में आहो घनश्याम. तर हे देवा, हे भगवंता, आपण आमच्या अंगणात यावं. अंगना में आओ मेरे माखन को खाओ, अंगना में आओ मेरे माखन को खाओ. मीठी मीठी बात, मीठी मीठी बात, सुनाओ नंदलाल, सुनाओ नंदलाल, दर्शन की प्यास मुझे गुजरिया शाम, आज मेरे अंगनों में आहो घनश्याम. असो तेव्हा भगवंतावर असा चोरीचा आरोप ती गवळण करत आहे. हे सगळं प्रेमाचं लक्षण आहे. विठ्ठला तर तू मागून लोणी नाही खाल्लं, चोरून लोणी खाल्लंस असा देवावर आरोप आहे. पण आरोप करण्याचा आपला अधिकारच नाही. कारण देवाला चोर म्हणण्याचा आपला अधिकार नाही. कारण सर्व देवाचंच आहे. कल्पना करा, एखाद्या कारखान्याचा मालक असेल, त्याने स्वतःतून कारखाना निर्माण केला आणि अशा कारखान्यामध्ये त्याच्याकडूनच जे नियोजित केलेले अधिकारी कर्मचारी त्यांच्या विरहित
जर त्या मालकाने पाठीभर म्हणा गाडीभर म्हणा जर साखर घेतली त्याला चोर कोण बोलणार आहे? तर सगळं त्याचंच. तसं ज्या देवाने जगत केलं अशा जगातील वस्तू एखादी वस्तू घेणं तो चोर कसा ठरणार? आरोप करणाऱ्या सगळ्या गवळणी कोण होत्या? त्या देखील सामान्य नव्हत्या. त्या जाण वेदगर्भीच्या श्रुते श्रुतीरूपे नवे मतप्राप्ती म्हणून परतल्या आणि ती माझी सुखसंगती नपवेची त्या देखील अधिकार संपन्न होत्या. तेव्हा इथं चोरीचा आरोप देवावर केलेला आहे. चुरा चुरा कर माखन खाया, गवलू नका गोपिकांचं दोन्ही तू चोरून खाल्लंस. गवलू नका नंदकुवर कमैया, नंदकुवर नंदकुमार भगवंताचे वडील हे नंद होते. नंद त्यांना का म्हटलं? त्यांच्याकडे काही 9 लाख होत्या म्हणून. 9 लाख धेनो नंद बाबा की नित्य माखन होय. भगवंताच्या वडिलाकडे 9 लाख गायी होत्या. किंवा एक अशी गवळण नामदेव महाराजांची, त्यातून भगवानच आपल्या आईशी बोलतात. हे आहे मी तुझा एकुलता एक गाई राखी तो 9 लाख. मी तुझा एकुलता एक गाई राखी तो 9 लाख. गाई राखून जिजली मला जोगा, यशोदे घरा करिता मला जोगा, यशोदे घरा करिता मला जोगा. भगवंताकडे 9 लाख गाई होत्या. तर हे तुम्हाला पटणार नाही, खरं तुम्हाला वाटणार नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये गायीच फार आणि आताच्या काळात कोंबड्याच फार. किती कोंबड्या गणित नाही त्याला. अरे तसं पूर्वीच्या काळामध्ये गाय फारच असत. त्यावेळेस जर्शी गाय जन्माला आली नव्हती. पवित्र गाय, गावरान गाय, गीर गाय हे देव निर्मित गाय आहे आणि जर्शी गाय हे जीव निर्मित आहे. जर्शी गाय जीव निर्मित. जर्शी म्हणजे जरास दूध आणि फारच पाणी याला म्हणतात जर्शी. शक्यतो ते कोणी खाऊ नये कारण फार पाणी. गाय तशी तिचं दूधही तसं. दूध खाण्यासाठी चांगली गाय घरी ठेवा. विकण्यासाठी केलं तरी चालेल, कारण आता पैशाची गरज आहे म्हणून. शक्यतो दूध चांगलं. माऊली शब्द जो ठेवला, दूध पवित्र आणि गोड, ती गावरान गाय. नंदकुवर कन्हैया, कन्हैया हे नाव उच्चारण केलं. भगवान बोलतात माझ्या आवडीचं नाव जर कोणतं असेल तर ते माखन चोर हे नाव मला फारच आवडतं. नाम मेरो प्यारो माखन चोर, नाम मेरो प्यारो माखन चोर, नाम मेरो प्यारो माखन चोर. माझ्या आवडीचं नाव कोणतं आहे तर माखन चोर मला आवडतं. माखन चोर म्हटलं तर मी खुश होतो. पण गोकुळाच्या लोकांच्या आवडीचं नाव कोणतं आहे तर कन्हैया. मग ती गवळण त्या नावाचा उच्चार करते, कन्हैया नावाचा. देवाला फार नाव आहेत. देवाला फार नाव आहेत. आपल्याला 1 2 3 4 5 असतील, पण देवाला फार आपल्यापेक्षा फार. कोई कहे अलग, कोई वेद को अच्युत, कोई ब्रह्म को तत्व साकार निराकार, कोई आनंद को कंद, कोई कहे रमाकांत, कोई कंस को निकंद, ऐसो नाम लिखा. ब्रजवासिन को नाम प्यारो, मोती कलवा कारो कारो, प्रेम को पंथ हमारो सब जगते न्यारो, प्रेम को पंथ. तेव्हा
सव्वाशे लोकांच्या आवडीचं नाव कन्हैया आहे. तेव्हा त्याच नावाचा उच्चार ती गवळण करत आहे. चुरा चुरा कर माखन खाया आणि गवळणाचा आनंद गोर कन्हैया. तेव्हा भगवान म्हटले हे गवळण आणखी काही कमीपणा आहे का माझ्या जीवनात? असेल तर सांग. म्हटले संपला नाही. तू काही खोडी कर्म केल्यामुळे तुझ्या आईने तुला एकदा उखाळ्याच्या गाळ्याला बांधून टाकलं ही साक्ष महाराज अभंगाच्या तृतीय चरणातून देतात. आणखी गोष्ट भगवंताला सांगते कमीपणाचा कोणता आहे की और बात सो मुखाला सोडला बांधलिया तू अपना दुखा. तुला एकदा तुझ्या आईने यशोदा माताने उखाळ्याच्या गाळ्याला बांधून टाकलं. पूर्वीचे उखळाशे उंच असत त्याला कडे असत. आताचे उखळ जमिनीत आहेत. पूर्वीचे उखळ उंच होते. काही जमिनीत रोवलेले काही वरती असलेले त्याला गळे असत. तर त्या उखळ्याच्या गळ्याला आणि भगवंताच्या पोटाला दाव बांधलं म्हणून त्याचं नाव दामोदर पडलं. दाम म्हणजे दाव आणि उदर म्हणजे पोट. देवाला नाव पडलं दामोदर. तर तो प्रसंग असा. एकदा भगवान आपल्या आईजवळ असताना भगवंताने विचारलं, हे माते तुला जगामध्ये नेमकं काय आवडतं? तुझ्या आवडीचं काय? तर म्हणे तूच आवडतोस. मी भगवंताने विचार केला आपण परीक्षाच करू. भगवंताने आज्ञा केली अग्नीला. तर दुधाण्यामध्ये दूध तापत होतं. तेव्हा भगवंताची आज्ञा प्राप्त होताच अग्नी प्रज्वलित झाला, प्रखर झाला आणि एका क्षणात त्यातील दूध उतू जाऊ लागलं. दूध जात असे उतरून उठे कृष्णाची टाकून. पटकन ते दूध उतू जावं लागलं. देवाला बाजूला केलं, कृष्णाला बाजूला केलं आणि त्या दुधाण्याकडे यशोदा माता धावली. भगवंताने विचार केला आपल्या आईचं प्रेम आपल्यावर नसून दुधावर आहे. दुधावर आहे आणि म्हणून एक हाती गोटा घेतला, दगड घेतला, आईची नजर चुकवली आणि एक ठोका मारला त्याच्यावर. सगळ्या त्या दुधाचा नाश केला, गाडगा पळून गेला. यशोदा मातेला फार राग आला. तोपर्यंत भगवान पळून गेले. तेव्हा मागे धावली यशोदा, धरावया त्या गोविंदा. यशोदा माता बरोबर पळता पळता ते यशोदा माता घामून खाऊन झाली. देवाने विचार केला आपल्या आईला किती त्रास करायचा, किती त्रास करायचा. आपण होऊन थांबले, भगवंताला पकडलं. नंतर देवाच्या पोटाला दावा बांधतात म्हणून दावणूकर असं नाव. तेव्हा महिला वर्गामध्ये
त्यांचं ठराविक प्रेम असतं काही वस्तूवर. त्यामध्ये दूध आहे, त्यामध्ये उतरंडी आहेत, त्यामध्ये जावई आहे. जावई पंथाचे देखील 3 प्रकार पूर्वीच्या काळामध्ये आपण ऐकत होतो. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा, घर जवाई गद्दे बराबर, जो चाहे मुलाना. दूरचा जावई असेल तर त्याचा देवासारखा मान, गावातील जावई असेल तर त्याचा मध्यम मान, आणि घरातील जावई असेल तर त्याचा टिंब टिंब मान. सांगत नाही मी. घर जवाई गद्दे बरोबर, जो चाहे वो लादा. प्रेम शेणावर प्रेम फार असतं. पूर्वीच्या काळी त्याचं काम होतं म्हणून ते बरं होतं. आता शेणाचं नावच संपलं, उतरंडीचं नावच संपलं. आता स्टीलचे डबे आहे. आणि दुधावर एक प्रेम, दुधावर प्रेम. दुधावर जर साय आली आणि आपल्या मुलाला दूध वाढण्याचा प्रसंग आला तर आपला मुलगा जरी असला तर साय पडून देत नाही. फूक फूक करते, फूक फूक करते, साय मागे सारते. पण मुलाला साय देखील पडू देत नाही. एवढा प्रेम तिचं दुधावर असतं. दुधावर अति प्रेम. आणि मग त्याला फार मोठा राग आला. देवाला धरण्याचा प्रयत्न केला. देव हा कोणाला धरला जात नाही. तो यशोदा मातेला कसा धरला जाणार. पण त्याने पूर्वजन्मामध्ये फार मोठी पुण्याई केलेली आहे. तिचा मी पुत्र आहे. आणि मग भगवान आपण म्हणून थांबले. नंतर भगवंताला दावा बांधलेला आहे. पण बांधताना ते कमी पडू लागलं. देव बांधला जाईना. जो कोणाला बांधला जात नाही तर यशोदेला कसा बांधणार. यशोदा त्याला कसं बांधणार. बरेच दाबे आणले. दाबे अनंतानित बरे 2 बोटे म्हणेत. बरे दाबे आणले असं नामदेव महाराज सांगतात. अनेक दाबे आणले, त्याला काही कळेना. आणि माया कोणाला कळू देत नाही. भगवंताची माया कोणालाच कळून देत नाही. भगवंताच्या माया अनंत जरी असल्या पण त्यामध्ये जैवी माया आणि दैवी माया ठराविक माया आहे. जैवी माया ही संताला कळते, पण दैवी माया भगवान संतालाही कळू देत नाही. विठ्ठला विठ्ठला. दैवी माया तिचा प्रभाव फार असतो. म्हणून नाथ महाराजांना देखील कळलं नाही की आपल्या घरी देव प्रत्यक्ष काम करत आहे. याचा अर्थ ही देवाची दैवी माया आहे आणि जीवाच्या ठिकाणी ही जैवी माया आहे. जैवी माया ही संतांना कळत असते, दैवी माया ही संतांनाही कळत नाही. विठ्ठला विठ्ठला. झालेली गोष्ट ती गवळण सांगते. अरे कृष्णा, असा काही प्रकार घडला तुझ्या आईने तुला अशी काही चूक घडली म्हणून तुला खळाच्या गळ्याला बांधून टाकलं. और बात सुन खलो सुगला बांधलिया तू अपना गोपाला. हे सर्व काही या केल्यानंतर पुन्हा भगवंताने चौकशी केली की हे गवळीने आणखी काय आहे का शिल्लक, थोडंफार असलं तर सांग. नाही, संपलं नाही म्हटले. तू फार फार पुढे अमुक तमुक सगळं काय केल्यामुळे तुझ्या आईने तुला शिक्षा केली. ती कोणती शिक्षा तिचं चिंतन महाराज शेवटी देते. बना बना
या बंधूला कळले आता प्रभु बना तेरा सब जानता हूँ प्रभु बना तेरा
भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये नंदाच्या घरी अवतीर्ण झाले आणि अशा प्रकारे भगवान अवतीर्ण झाले ही बातमी भगवान शंकराला आपलं आराध्य दैवत हे गोकुळामध्ये अवतीर्ण झालेलं आहे आणि म्हणून भगवान नंदाच्या घरी आले आणि आपला शंख वाजवला नंद द्वारे कजोगी आयो शिंगी नाद बजायो नंद द्वारे कजोगी आयो शिंगी नाद बजायो शंख वाजवला तर ज्या काही गवळणी होत्या त्यांनी हा प्रकार यशोदामातेला घरात जाऊन सांगितलं की तुमच्या दारी कोणी एक सत्पुरुष एक योगी पुरुष की ज्याला दाढी जटा आहे साधू वेश आहे आणि त्यांच्या दारामध्ये तो शंख वाजवत आहे नंदद्वारे कजोगी आयो शिंगी नाद बजायो नंदद्वारे कजोगी आयो शिंगी नाद बजायो तेव्हा यशोदा माता पटकन बाहेर आली आणि विचार केला की ज्या अर्थी आपल्या दारामध्ये हे सत्पुरुष आले साधू पुरुष आलेला आहे आणि काहीतरी अपेक्षा असावी भिक्षा मिळावी याकरता त्यांचं मानस असेल आणि मग यशोदा माता पटकन घरामध्ये गेली सोन्याचं ताट घेतलं त्यामध्ये मोठे भरले अन्य काही वस्तू ठेवल्या कारण मोठा जोगी मोठ्या मठाचा मालक असेल आणि मोठी भिक्षा ताटात भरली यशोदा माता बाहेर आली वंदन केलं महाराज या भिक्षेचा आपण स्वीकार कर तर भगवान त्या रूपातून म्हटले मला ही भिक्षा नको आहे माझी भिक्षा म्हणजे तुमच्या मुलाचं दर्शन तुमच्या पोटी ज्याने अवतार धारण केला त्याचं मला दर्शन करायचं तर म्हणे तो छोटा आहे लहान आहे बारीक आहे पण भगवान म्हटले तो लहान नाही बारीक नाही वारोहिनलाल येतो काल हुक काल त्याला बारीक समजून तो काळाचा हे काळ आहे म्हटले नाही भगवान म्हटले नाही तो काळाचा काळ आहे जगाचा चालक मालक आहे पालन करणार आहे पालन करया को है जग को रचैया पालन करया को है जग को रचैया मेरा छोटो सो कन्हैया या ते लगाए दो नजर आता मुलगा छोटा आहे हा कसला देवाचा देव भगवान म्हणजे हा देवाचा देव आहे जगाचा मालक आहे पालन करताय कोणीच माघार घेईना भगवान हट्टाला पेटले शंकर आणि यशोदा माता हट्टाला पेटली
शेवटी भगवान कृष्णाचा विचार केला. भगवान कृष्णाने आपली माता भोळी तिला कल्पना नसावी ही प्रत्यक्ष भगवान शंकर महादेव बडादेव असं त्यांचं नाव जगामध्ये आहे. आणि मग भगवान तिथं रडू राहिले. भगवंताचं रडणं थांबेना, रडणं थांबेना. काही सख्या काही गवळून घरांच्या आणि शेवटी मग सर्वांचं अंतर जाणणारी एक गोपिका पौर्णमासी प्रतापी तिचं नाव. तिला मुलाच्या मनात सगळं कळतं. तिला पाचारण केलं. त्याने आल्यानंतर चिन्ह जमले. एकच करा, तुमच्या मुलाचं रडणं तेव्हाच थांबेल. या साधू बाबाच्या मनात जी इच्छा असेल ती पूर्ण करावी, त्याशिवाय भगवान थांबला जाणार नाही. म्हणजे साधू बाबाची इच्छा एकच की माझ्या मुलाला पाहावं, दर्शन करावं. पण दर्शन करायला तो काही देव पडला का, त्याला माहितीच नव्हता देव. काही करा, तिथे घेऊन जा जिथं त्याने ठाण मांडलंय. दार सोडीना, तिथंच चला, तिथंच चला. शेवटी भगवंताला कडेवर घेतलं आणि त्या ठिकाणी यशोदा माता घेऊन आली. त्या योगी महाराजांच्या हाती भगवंताला देण्यात आला. आणि भगवंताने नंतर त्या भगवंताने भगवान शंकराने कानामध्ये काहीतरी फुटल्यासारखं केलं की लगेच भगवान हसू लागले. विठ्ठला यशोदा माता खुश आहे. आनंद झाला. ज्या ज्या वेळेला माझा मुलगा रडेल, ज्या ज्या वेळेला माझा मुलगा रडेल, त्या त्या वेळेला तुमची उपस्थिती मला फार बरी राहील. याकरता मी तुम्हाला चांगला मठ बांधून देते, पण आमचं गाव सोडू नका. नंतर भगवान शंकराने आपलं रूप प्रकट केलं की मी कोण आहे, भगवान शंकर. विठ्ठला थांबण्यासाठी आलो नाही. माझं आराध्य दैवत म्हणजे भगवान कृष्ण आहे. अशा काही लीला भगवान करत आहेत. एके दिवशी भगवंताने आपल्या इकडे हट्ट धारण केला. तो म्हणजे मला बंशी, मला पावा आणून दे. काही काय असे हट्ट आहे ते पूर्ण करायचे असतात. त्यामध्ये श्री हट्ट, बाल हट्ट, साधू हट्ट, राजा हे पूर्ण करायचे असतात. हट्ट धारण केला भगवंताने, आई मला बंशी आणते. तेव्हा यशोदा माता म्हटली, बंसी बरसाने से लाए दूंगी पर सीख ले बजायो. बंसी बरसाने से लाए दूंगी पर सीख ले बजायो. सीख ले बजायो रे, सीख ले बजायो. सीख ले बजायो रे, सीख ले बजायो. बंसी बरसाने से लाए दूंगी पर सीख ले बजायो. बंसी बरसाने से लाए दूंगी सीख ले बजायो. ही तुला वाजवता आली पाहिजे, तू वाजवून येतो शिकलं पाहिजे. भगवान म्हणतो अगं मी साऱ्या जगाला शिकवणार आहे. मला काय जमत नाही, मला सगळं जमत. मी सर्वांना जमवून देणार आहे. माझी काळजी करायची नाही. विठ्ठला परिसरामध्ये बरसाना हे गाव फार मोठं आहे. तिथं बासरीची निर्मिती आहे. कोणाला तरी तिथे पाठवलं. ती बंशी शेवटी ती व्यक्ती घेऊन आली. भगवंताच्या हाती ती बंशी, तो पावा, ती बासरी देण्यात आली. भगवंती वाजवू लागले. वाजवल्यानंतर सर्व लोक खुश झाले. कारण सर्व काही संगीत हे भगवंतापासून निर्माण आले. जसं सारं जगात देवाने निर्माण केलं तसं संगीत आहे देवाने निर्माण केलं आहे. संगीताचा आनंद देखील अप्रतिम असतो. संगीताचा आनंद अप्रतिम असतो.
किती आजारी मनुष्य असला त्याच्यासमोर चांगलं गायन केलं स्वरबद्ध तालबद्ध तर त्याचा आजार देखील कमी होऊन जातो. विठ्ठला संगत है शक्ति ईश्वर की, संगत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे हे राम. रागी जो सुनाए रागी, रोगी को मिले आराम. एवढा प्रभाव संगीतामध्ये असतो. आणि म्हणून माणसाने थोडं तरी संगीत शिकावं, फार नाही काहीतरी थोडं तरी. एखाद तरीचा माणसाला म्हणता पेटी वाजवता पाहिजे, चाल म्हणता आली पाहिजे, मृदंग जमला पाहिजे, पण शिकल्याशिवाय येत नाही. कारण कलेविना शिकल्याविना कला नाही आणि कलेविना बाला बोला नाही. शिका, हे काही वावगं नाही, आनंद देणारं हे वाद्य म्हणजे संगीत आहे. शिकावं आणि लोकांना देखील शिकवावं. माणसाने आपल्याकडे जे असेल ते जगाला द्यावं आणि जगाकडे जे चांगलं असेल ते देखील आपण घ्यावं. जर एखादा देतच नसेल तर त्याने विनंती करावी, प्रार्थना करावी, पण त्याच्याकडून घेतल्याशिवाय माणसाने राहू नये. असं तेव्हा संगीत ही मोठी शक्ती आहे. तेव्हा भगवान ती बासरी वाजवू लागले, तिचा आनंद सर्व लोकांना झाला. आणि बासरी जर बंद पडू लागली तर लोकांनी पुन्हा आग्रह धरावा भगवंताकडे. तेव्हा हे असंच चालतं. नंदलाला घुमावा कृपेचा पावा, नंदलाला घुमावा कृपेचा पावा, नंदलाला घुमावा कृपेचा पावा, नंदलाला घुमावा कृपेचा बासरीचा आवाज लोक तल्लीन झाले, रंगून गेले. कारण देवाच्या मनात जे असतं ते जगामध्ये होत असतं. देवापुढे कोणी जाऊ शकत नाही. देवाच्या मनात जे येतं ते जगामध्ये होतं. भगवंताने ठरवलं की आपला खरा आनंद याद्वारा आपण जगाला लोकांना देऊ. लोक सगळं आपला प्रपंच विसरून गेले. प्रपंच धंदा नाठवे काही, प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदयी, अतिसुताचा विसर पडला, अतिसुताचा विसर पडला, याच्या मुरलीचा छंद लागला. शक्ती सम्राट एकनाथ महाराज सांगतात, प्रपंचधंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदयी, पती सुताचा किंवा पती सुखाचा विसर पडला, याच्या मुरलीचा छंद लागला. एवढंच काय, सावर जंगम विसरून गेले, विसरून गेले, सावर जंगम विसरून गेले,
विसरून गेले देहभाव हरपला देहभाव हरपला समाधी उन्मनी तुच्छ वाटती समाधी उन्मनी तुच्छ वाटती मुरली ऐकता मना विश्रांती नंद नंदना नंद नंदन नंद नंदन मुरली माला नंद नंदन मुरली माला नंद नंदन मुरली माला नंद नंदन मुरली माला अशा प्रकारे भगवान आपलं सुख कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लोकांना देऊ लागले. तेव्हा एका दिवशी भगवंताने सहज सर्वांना विचारणा केली की हे गोपाळांनो, मी कसा आपण कसे अर्थात जसा मी शक्तिवान दिसतो तसा तुम्ही सर्वांनी शक्तिवान व्हा. याकरता तुम्ही चांगलं खात चला, चांगलं घेत चला, तर शक्ती प्राप्त होणार. पण गोपाळ म्हटले, देवा तू सांगतोस खरं, पण आमच्या माता आम्हाला शक्तिवर्धक असं खाद्य देत नाही. मग तुम्हाला काय मिळतं? आम्हाला मिळतं ताक. गवळीयाचे ताक पेरे कोण बोरे चांगली, कोण बोरे चांगली, कोण बोरे चांगली. आम्हाला ताक मिळतं देवा. ताक म्हणजे ते जे टेकतं, जे टाकतो त्याला ताक म्हटलेलं आहे. तर याद्वारे आम्ही कसे चांगले होणार, सुधारणार, शक्ती प्राप्त होणार. मग तुमच्या माता तुमच्याकडे सुगत असताना सगळं सार निर्माण होतो. हा सगळा हार कुठं जातो म्हणे? तरी जातो, आपण होऊन जात नाही. आमच्या माता घेऊन जातात स्वयंपाकाला, त्या लोकांना देतात. पण देवाने विचार केला आपल्या नगरीमध्ये, आपल्या गोकुळामध्ये हा खरा न्याय नसून मोठा अन्याय दिसतो. हा खरा धर्म नसून मोठा अधर्म वाटतो की ज्यात असताना त्याला मिळत नाही, दुसरेच माणसं खातात शक्तिवान होतात. एक अशी म्हण की ज्याचा मान त्याचे हाल आणि कोले कुत्रे पडलेत ना. किंवा भगवान म्हटले, तुमच्या माता जर देत नसतील तर मी सांगतो तसं करा. नेमकं कसं करा? याला तारी यारे लागे, याला तारी यारे लागे, याला तारी यारे लागे, याला तारी यारे लागे. हे माझ्या मागे मागे, हे माझ्या मागे मागे, आधी देतो आधी देतो. अरे माझ्या मागे मागे, अरे माझ्या मागे मागे, आधी देतो आधी देतो. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. भगवान शब्द देतात, येत असेल तर मागे चला, पुढे जाऊ नका. जर मागे राहणार तर सुखाला प्राप्त होणार, पुढे जाणार तर टोला बसणार. पण देवाच्या पुढे कोणी जाऊ नये. जे देवाचे विचार असेल त्याच पद्धतीने वागावं, आपल्या पद्धतीने वागू नये. आणि नको ती खाऊ नये, नको ते पाहू नये, नको ते करू नये. भगवंताच्या सांगण्याप्रमाणे वागावं तर तो सुखाला प्राप्त. जर वागतच असेल तर मग तो दंडाला प्राप्त. विठ्ठला विठ्ठला यार तरी यारे लागे. अर्धा देवाने चोरी करणं सुरू केलेलं आहे. तर भगवान म्हटले, मी सांगतो तसं करा. भगवान म्हटले, तुमचं सगळं आम्हाला पसंत मान्य. तर कोणतं माध्यम? चोरीचं माध्यम झाले. भगवान पुढे
नागन गोपाळ चालू लागले, पण जरा बडबड करू लागले. भगवान म्हणतात, हे गोपाळांनो, आपल्याला चोरी कर्म करायचं आहे. आणि चोरीचा प्रकार असतो कसा, तर चोरीचा मामला हळूहळू बोंबला. मग तुम्ही काय करा, हळूहळू चला कोणी कोणाची ना बोला, कोणी कोणाची ना बोला, कोणी कोणाची ना बोला. हळूहळू चला कोणी कोणाची ना बोला, कोणी कोणाची ना चला, पण कसं चला, हळूहळू चला, धडधड चालू नका, बडबड करू नका. असं जर केलं तर चोरी कशी होणार. अर्थात चोरी करणं सुरू झालं आणि थोड्या दिवसामध्ये भगवंतांनी सर्वांना अगदी खुश केलं, सर्व शक्तिवान करून टाकले आणि सर्वांनी आपली पावती देवाला देखील देऊन टाकली. कोणती पावती, तुझे संगती झाले आमची विश्रांती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, आजपर्यंत इतरांची संगती, पण जीवनात प्राप्त झाली फजिती. तर तुझी केली संगती जीवनात झाली निश्चिंती, निश्चिंती देवाकडे, फजिती जीवाकडे. विठ्ठला जीवनामध्ये जीवाकडून मिळण्यापेक्षा देवाकडून मिळावं, देवाकडून प्राप्त व्हावं. कारण देवाचं देणं सरत नाही, जीवाचं देणं पुरत नाही. कधी देव श्रेष्ठच असतो, जीव हा नेहमी अपुरत असतो. जीव जरी म्हटलं तर अल्पसुखी आहे आणि देव हा महासुखी आहे. विठ्ठला आणि म्हणून माणसाने जीवचिंतन करू नये, देवचिंतन करावं, संत चिंतन करावं. कारण तिथं पूर्ण आहे. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ. घराले घराले, घराले घराले, घराले कृपाल, घराले कृपाल, घराले घराले, घराले घराले. पूर्णता देणारे संत, पूर्णता देणारा भगवान. पण देवाला सोडू नये, संताला सोडू नये, जीवाला मुद्दाम धरू नये. विठ्ठला चोरी कर्म सुरू झालं, शेवटी ते चोरी कर्म गावात पसरलं गेलं. कोणीतरी चोऱ्या करतोय, कोण चोऱ्या करतो. ते नंदाची आपोळे आजी चोरी केली खरे, नंदाच्याच मुलाने चोरी केली, तोच कशावर. काही म्हटलं नाही, त्याच्या बिना असं होणारच नाही. दया बिना नाशी नव्हे दुसरी ऐशी. अशा प्रकारची नासाडी करणारा नंदाच्या मुलाशिवाय, भगवान कृष्णाशिवाय दुसऱ्याचा मुलगा नाहीच. निश्चित त्यालाच लक्ष केलं. गवळणदारी येऊ लागल्या, यशोदेकडे घरांना करू लागल्या, पण यशोदा कोणाचा मान्य करून घेईना. तरी पण गवळणी कोणा दारी आल्याशिवाय राहीना. विठ्ठला एक प्रसंग असा, असंख्य गवळणी दारी आल्या. येणाऱ्या गवळणी सामान्य नव्हत्या, त्या वेदातील श्रुती होत्या, त्यांचा मोठा अधिकार होता. प्रत्येकाला वाटलं की आपल्या घराने प्रथम यशोदेकडे करावं. त्या सकळ गवळण्यामध्ये छोटीशी गवळण, पण जरा मुखाने बोबडी. तर ते बोबड्या शब्दाने आपल्या घराला ती यशोदेकडे करू लागले. तिचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू, काय सांगू ते बाई, काय सांगू ते, काय सांगू ते बाई, काय सांगू
काय सांग लवकर सांग वेळ बराच झाला लवकर सांग गौरवणी फार आहे पण ती आपल्या शब्दाने सांगत जात होते अमने पानिया वाटेत भेटला सावला दोईवर तो पी मैल पुछाची हमारी कामाला काय सांगू ते बाई काय सांगू ते काय सांगू ते बाई काय सांगू ते काय सांगू ते बाई काय सांगू ते काय सांगू ते बाई काय सांगू तेरे माथे केली तवाली मग मी तेथून पळाली परता परता घसरून पडली वैरी घागर फुटली काय सांगू ते बाई काय सांगू ते काय सांगू ते बाई काय सांगू काय सांगू ते बाई काय सांगू ते काय सांगू ते बाई काय सांगू तेने माझी केली तवाली मग मी तेथून पळाली पळता पळता घसरून पडली दोईची घागर फुटली ही गवळण कोणती आहे बोबडी गवळण नाही तर मला बोबडं समजायला बरं का तर माऊलीचा स्पर्श या गवळीला झालेला आहे माऊली निर्मित ही बोबडी गवळण आहे तर पळत असताना काय झालं माऊली माझे गुलघे खुतले मग मी रडत बसले तिकडून आले शाल पाणी मला मुलाची धाडले काय सांगू ते बाई काय सांगू ते काय सांगू ते बाई काय सांगू काय सांगू ते बाई काय सांगू ते काय सांगू ते बाई काय सांगू प्रत्येक गवळणी गाणं करू लागल्या बरेच गाराने कानी आले यशोदे सर्वांचे गाराने कानी घेतले आईशी ऐकता गाराने यशोदे नैने आले पाणी कृष्णा खोडे दे टाकोनी एका जनार्दना चरणी तर हे देवा हे कृष्णा तुझे फार गाराने येतात काही खोड्याचे काही चोऱ्याचे काही अमुक काही तमुक तर हे कशाला सगळं करतोस बरं चोऱ्या करण्याचं कामच काय आपल्याला आपल्याकडे काय कमी काय म्हणे का करी तुझी चोरी किती सांगू तुझं नाही कशी हरी आपल्याला काही कमी आहे आणि कमी असतं म्हणजे चोरी करावीच का कमी झालं म्हणजे चोरीच करावीच का उलट मजुरी करावी पण माणसाने चोरी करू नये असे बरेच काही घराणे गांधी आल्यानंतर ज्या अर्थी अनेक मुख सांगतात काहीतरी होत असो मुलगा चुकत असावा आणि मग त्याला सांगितलं की बाबा तुझ्यामुळे आमचं नाव कमी होत आहे कोणाचा मुलगा आमच्याचा मुलगा आम्हाला कधी पाहावं लागतं याकरता हे असं तू करायचंच नाही आणखी काही भगवंताने चढून दाखवली कारण भगवंताला काही वळण्यासाठी लवकर जायचो शेवटी असं सगळं काही लक्षात ठेवूनच ईशानावरती ठरवले की आता आपला मुलगा आता इथं ठेवण्यास लायक नाही याला आता रानामध्ये पाठवलंच पाहिजे आणि म्हणून भगवंताला आज्ञा करण्यात आले की हे कृष्ण उद्यापासून तुला रानामध्ये जावं लागेल गाई चालाव्या लागतील गाई मिळाव्या लागतील भगवंताने आपल्या याचे शब्द लगेच मान्य केले आणि भगवान दुसऱ्या दिवशी सर्वांना भेटले गोपाळांना भेटले मित्रांना भेटले त्यांना काय सांगू लागले तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात गया अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात गया तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात गया अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात गया ठरल्याप्रमाणे सगळे गोपाळ रानामध्ये आले भगवानही आले गोपाळही आले आपापल्या गायी घेऊन आले सर्वांच्या गायी
चढू लागल्या भगवान खेळ करू लागले. जेवढे मग खेळ जगामध्ये आहेत ते सगळे ते खेळ देवापासूनच निर्माण झाले. सर्व खेळांचा जनिता सर्व खेळांचा निर्माता भगवान परमात्मा